नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे आज नर्मदा गहू या प्लॉटमध्ये आहो आपण. तर आजच्या या ब्लॉगमध्ये पाहूया की शेतकरी मित्र कमेंट करतात, बाबा 90 दिवसाचा गहू आहे, 95 दिवसाचा आहे, 85 दिवसाचा आहे, तर या अवस्थेत गहू पिकाला पाणी द्यावे का, या विषयावर आपण बोलणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर चालू करूया. बघा शेतकरी मित्रांनो, हा आपला नर्मदा सागर गहू कसा वाटला तुम्हाला? या गव्हाला आजच्या डेटमध्ये 93 दिवसाचा कालावधी पूर्ण कंप्लीट झालेला आहे शेतकरी मित्रांनो, 93 दिवसाचा. आणि या 93 दिवसात आपला 7वा फेर चालू आहे शेतकरी मित्रांनो. आता 4-5 दिवसात अजून 4 दिवस लागेल पूर्ण कंप्लीट व्हायला आपला फेर, 7वा फेर. तर 7 पाणी झाले असे समजावे शेतकरी मित्रांनो, कारण की जिथे आपण ह्या गहू पाहतो याला 7 पाणी कंप्लीट झाले, पण समोरच्या गव्हाला 7 पाणी कंप्लीट व्हायचं, कारण की शिप आपलं ओलीत चालू आहे. तर गव्हाची क्वालिटी बघा कशी आहे शेतकरी मित्रांनो. गव्हाचा दाना दाखवतो तुम्हाला, बघा. गव्हाची भरण चांगली आहे, कारण की 93 दिवसाचा कालावधी आहे. हे बघा, अशी भरण आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा गव्हाची भरण बघा. आता ते ठुशी दिसतात तुम्हाला, आता ते काढतो मी, त्याचं वरचं कोटिंग काढतो. हे बघा, हे बघा भरलेला असा दाना. तुमचा जर असा दाना भरलेला असेल शेतकरी मित्रांनो, काही जमीन भारी असल्याच्या कारणानं 85-90 दिवसात गहू भरतो, तर तुम्ही पाणी जर पडत असेल, म्हणजे पाणी देताना गहू जर पडत असेल आणि असा जर क्वालिटी असेल, तर नाही पाणी दिली तरी तुमचा गहू भरतो शेतकरी मित्रांनो, नाही पाणी दिले तरी. आता तुम्ही म्हणत असाल मी का पाणी देत आहो, माझा गहू पडून नाही राहिला शेतकरी मित्रांनो, तुषार सिंचनचं पाणी चालू आहे, माझा गहू पडत नाही आहे म्हणून मी पाणी देत आहे. कशा करता पाणी देत आहो, ह्या ज्या उंबया आहे हे बघा, पोटरी अजून निसवाचीच आहे बघा, सारखा निसवत नाही, याला पाणी देत आहो शेतकरी मित्रांनो, जेणेकरून ते पण उंबई भरून येणार नाही का. आणि तुम्हाला जर पाणी द्यायचे असेल तुम्ही पण देऊ शकता, पण गहू पडला नाही पाहिजे, याची दक्षता घेणे फार महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. आणि एकदा का गहू पडला तो भरत नाही शेतकरी मित्रांनो, कसाच भरत नाही, कारण की पडलेला गहू भरत नाही. आणि पडलेला गहू जर भरला नाही तो उत्पादनमध्ये वाढ होणार नाही, उत्पादन होणार नाही शेतकरी मित्रांनो. गहू कोणता भरतो, जसा ह्या तुम्हाला उभा दिसत आहे ना, ह्याच गहू भरतो, पडलेला गहू भरत नाही. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, आता मागच्या हप्त्यात हवा होती, आता हवा कमी झालेली आहे, आज हवाच नव्हती, आज ढगाळ वातावरण होतं तरी हवा नव्हती. कारण की मागच्या हप्त्यात कसं समोर आता हे 2-3 दिवस झाले सूर्यग्रहण झालेलं आहे, तर या ग्रहणात काय होतं, वातावरण चेंज होत होतं आणि हवा खूप होती नाही का, दिवसा हवा खूप होती, त्या हवेतनी बरेचसे शेतकऱ्यांचे गहू पडले. आणि ज्या शेतकऱ्यांनी सकाळी ओलीत केलं, सकाळपासून तर 10-11 वाजतले, त्यांचा गहू पडलेला नाही, कारण की त्यांनी खालून जर पाणी चालू असलं पटपाणी किंवा स्प्रिंकलरचं, तर हवा जर असली तर या अशा परिस्थितीमध्ये आपला गहू पडतो. आता हवा शांत आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, आता दुपारचे 4-4:30 झालेले आहे, तर हवा शांत आहे. अशा याच्यातही तुम्ही पाणी द्या, काही भागात लाईन असेल तर पाणी देऊ शकतो. पाणी देताना हवा नाही पाहिजे. का नाही पाहिजे हवा, अंदरून पाणी जाते पटपाणी, स्प्रिंकलरचं पाणी येते, याचं स्प्रिंकलरच्या पाण्याचं वजन वाढते, आणि पटपाणी अंदरून जात असताना काय होते, ज्या भुड्यातनी गहू जाते, भुड्यातनी पाणी जाते, तर काय होईल, आणि त्या गव्हाच्या ज्या उंबया राहतात त्याचं वजन राहते शेतकरी मित्रांनो. आणि जे मुळी राहतात ना, ते मुळी अशी सोडून देते मातीला, आणि हवा येते, त्यांना गहू पडतो शेतकरी मित्रांनो. हवा असताना ओलीत नका करू, थांबून जा. सकाळी हवा राहत नाही, 2-2 तास, 2-2, 3-3 घंट्याचंही ओलीत केलं तुम्ही, ज्या शेतकऱ्यांच्या पटपाणी असेल तरी आपलं ओलीत निघते शेतकरी मित्रांनो, ओलीत निघते. कारण की शेवटचं पाणी असं काही फारसं असं पाहिजे नाही, कारण की पटपाणी तर आपण मोजून देऊ नाही शकत, वाफाच ओलवावं लागेल. पण
तुषारचं पाणी मोजून देऊ शकतो. तुम्ही 2-2, 3-3 तासाचंही पाणी दिलं तुषारचं तरी गहू भरणार शेतकरी मित्रांनो. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, तुमचा 80-85 दिवसाचा गहू असेल, भारी जमीन असेल, नाही पाणी दिलं तरी गहू भरतो. आणि हलकी जर जमीन आहे तर एक पाणी नक्की द्या शेतकरी मित्रांनो. मागच्या पुढचा गहू पूर्ण भरून येईल शेतकरी मित्रांनो. तर असं नियोजन आहे आपलं पाण्याचं. तर बरेचसे शेतकरी मित्र कमेंट पण करतात की माझा गहू 90 दिवसाचा पाणी देऊ का. तर बघा, आता आपला फेर अन फेर तुमचा चालू असेल, भरोडला असेल गहू, असा पिवळसर दिसत असेल, जसा तुम्ही माझा गहू पाहताय तसा जर गहू दिसत असेल तर पाण्याची काही आवश्यकता नाही आहे, नाही काय. आता बरेचसे शेतकऱ्यांचे गहू पडलेले आहे. मागच्या पिरियडमध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे गहू पाणी देताना पडलेले आहे. मला कमेंट पण आलेला आहे की मी पाणी दिलं, तुषार सिंचनचं पटपाणी दिलं, गहू पडला. त्याचं कारण तेच आहे, हवा चालू होती, खाली जमीन उरलेली होती, गव्हामध्ये वजन वाढलेलं होतं मुंबईमध्ये, त्या कारणाने गहू पडला आपला. आता मी पहा ना, शेवटचं पाणी देत आहो, 4-4 तासाचं पाणी देत आहो आणि हवा नाही आहे. मागं सूर्यग्रहण होतं, नाही काय, मागे सूर्यग्रहण होतं, तर मी दोन दिवस थांबलो शेतकरी मित्रांनो. शुक्रवारपासून पुन्हा ओलीत चालू केलं. मंगळवार बुधवार तिकडे सूर्यग्रहण होतं ना, तुम्हाला लक्षात येईल. तर हवा खूप होती. आता सूर्यग्रहण संपलेलं आहे, तर वातावरण चेंज झालं आहे शेतकरी मित्रांनो. तर बरेचसे शेतकरी मित्र आहात की त्यांनी मागच्या पिरियडमध्ये ओलीत केलं, पण सकाळला केलं. आणि तुमच्याही भागात जर हवा असेल, हवेचं प्रमाण जास्त असेल ना शेतकरी मित्रांनो, तर थांबून जा, सकाळी ओलीत करा. पट पाणी देता येते आपल्याला, तुषार सिंचनचंही पाणी देता येते, गहू पडणार नाही. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, तुमचं शेवटचं जे धुरा राहते, जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, शेवटच्या धुऱ्याचं वय ज्या शेतकरी मित्रांनी तुषार सिंचनचं पाणी असेल, नाही का, तिथे पहिली शिप लागते, एक साईड पाणी कमी पडते, तर तुम्ही शेवटच्या वहीला जे धुऱ्याशेची वय राहते गव्हाची, त्याला तुम्ही पटपाणी देऊ शकता. जसं मी दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तशा पद्धतीने तुम्ही पटपाणी देऊ शकता. वहीनंच पाणी जाते सरळ, गहू पडणार नाही. पण जे तर पाणी दिलं तुम्ही पोटभर, तिच्याही उंबया ठस गहू भरणार. आपल्याला गव्हाचं उंबयाचं वजन वाढलंच पाहिजे शेतकरी मित्रांनो. गहू जर ठस भरला तर तवाच ॲव्हरेज लागते, आणि गहू जर पोटलोड असला तर पोते भरत नाही शेतकरी मित्रांनो, ॲव्हरेज लागत नाही. गहू पतला असेल ना, गहू जर ठस भरला तर ॲव्हरेज लागतो. पीक कोणतंही असो शेतकरी मित्रांनो, पीक कोणतंही असो, तर गहू ठस भरला पाहिजे. आणि असं वाटत असेल शेतकरी मित्रांना की बा 85 दिवसाचा आहे, 90 दिवसाचा गहू आहे, थोडंसं हिरवट पिवळसर दिसून राहिला आणि एक पाणी नाही बसून राहिलं, गहू भरणार नाही का, जमीन थोडीफार हलकी आहे, तर काही चिंता करू नका शेतकरी मित्रांनो, तुमचा गहू ठस भरणार, ठस भरणार. कारण की ओल राहतेच, ओल जमिनीत आहे. आणि हे कांडी पण तुमची हिरवी असेल शेतकरी मित्रांनो, ही कांडी हिरवी असेल. हे कांडी जोपर्यंत हिरवी आहे ना, जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत उंबई भरणार नाही. एकदा ती कांडी वाढली की समजून जायचं उंबई भरली आपली. कारण की ह्या कांडीमध्येही कस असतो शेतकरी मित्रांनो. हे कांडी जोपर्यंत वाढत नाही ना तोपर्यंत गहू सोंगायला येत नाही शेतकरी मित्रांनो, हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. आणि उंबई गहू आपला काढायला आला आहे तर कसं ओळखायचं, हे जी उंबई आहे की नाही शेतकरी मित्रांनो, ही उंबई अशी खालता येते, अशी एकदम खालता येऊ नाही द्यायची. एकदम जर खालता आली तर गहू सांडाचा खालता असा धक्क्यानं हवा आली तरी ते थोडी अशी येऊ द्यायची, बस. नागासारखी फणी, ते एकदम नागासारखी फणी खाली नाही आली पाहिजे, थोडी अशी येऊ द्यायची डाऊन. एकदम जर आली तर गहू सांडाचा खाली झटक्यानं, थोडी नागासारखी खाली वरतून शेंडा, आणि पूर्ण वाढून जाते ते. तेव्हा कुठं कापणी करायची, गहू बघा कसा पूर्ण गहू आपल्या पोत्यात. तर असं पाणी द्या शेतकरी मित्रांनो, असं नियोजन करा. जरी पाणी ढगाळ वातावरण असेल, पाणी द्यायचं आहे तुमच्या गव्हाला, जे मागचे लेट पेरणीचे गहू आहे, पाण्याची आवश्यकता आहे, नक्की पाणी द्या. निसर्गाचं काम करतो, आपल्याला आपलं काम करावं लागेल. नक्की पाणी द्या, नक्की गहू पिकणार आणि गहू पडणार नाही. सकाळी पाणी द्या, तुमचा गहू जर दुपारला पडत असेल तर सकाळी पाणी द्या, सकाळी पाण्याची व्यवस्था करा.
11 वाजेपर्यंत जरी ओलीत केले तुम्ही सकाळी, नंतर दुपारी हवा सुटते, हवा तापते, नंतर दुपारी नंतर हवा तापलीनंतर वाईट सुटत असते. तर अशा पद्धतीने ओलीत जर केलं तर गहू पडणार नाही, गव्हाचं उत्पादन होईल, गहू भरणार ठस. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर करा. आणि उद्या आपण दुपारला लाईव्ह येणार आहोत, तुम्ही पण या. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.